नमस्कार बहिणींनो, आज आहे 25 मार्च 2026 आणि मी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट घेऊन आलो आहे. ओके, आता पहिली जी अपडेट आहे ओके ती आहे पेमेंटच्या स्थितीबद्दल. ओके, तर बहिणींनो, आजची सिच्युएशन अशी आहे की 25 मार्च 2026पर्यंत बहुतांश महिलांच्या खात्यात अजून तरी पैसे आलेले नाही आहेत, म्हणजेच वितरण झालेलं नाही आहे. ओके, अजूनही खूप जणांचे पेमेंट्स पेंडिंगवर आहेत, म्हणून अजून सर्वांना पैसे मिळालेले सुद्धा नाही आहेत. ओके, आता प्रश्न दुसरा एक पडतो की एवढा हप्ता डिले का चालू आहे. ओके, जे वितरण होतं लाडक्या बहीण योजनेचं दर महिन्याला, ते एवढं डिले का, लेट का होतं आहे. ओके, तर याचं कारण सगळ्यात मोठं आहे. ओके, ते म्हणजे की सध्या सरकारकडून व्हेरिफिकेशनसुद्धा चालू आहे आणि KYC प्रोसेससुद्धा सुरू आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे पेमेंटमध्ये अजूनही डिले दिसतो आहे. एकदा हे सगळं क्लिअरपणे काम झालं त्याच्यानंतर पेमेंट दर महिन्याला सुरळीतपणे यायला सुरुवात होईल. ओके, आणि नंतरची अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे की 3000 हप्ता येणार का आणि तो का येणार आणि किती महिन्यांचा मिळून येणार. ओके, आता ताज्या अपडेटनुसार फेब्रुवारी आणि प्लस मार्च 2026चा हप्ता एकत्रितपणे 3000 मिळण्याची शक्यता आहे आणि ही पेमेंट एप्रिल 2026 म्हणजेच मिड एप्रिल आधी येऊ शकतो. ओके, म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो. ओके, आता KYC बद्दल जर अपडेट सांगायची झाली तर ती आहे की ही थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की KYC कंप्लीट असणे अत्यंत गरजेचं आहे. KYC कंप्लीट नसेल तर पैसे तुमचे अडकू शकतात, त्यामुळे KYC लवकरात लवकर करून घ्या जर नसेल केली असेल तर. आणि KYCची लास्ट डेट आहे 31 मार्च 2026. ओके, सो ग्राउंड रिॲलिटी जर तुम्हाला सांगायची झाली महिलांनो, तर सध्या राज्यात फेज वाईज पेमेंट प्रोसेस चालू आहे. काही ठिकाणीच पैसे क्रेडिट झाले आहेत एकदम पर्सेंटमध्ये. ओके, बाकी महिलांना अजून वेट करावं लागतं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेनिफिशरी व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे काही महिला अपात्र ठरू शकतात. ओके, जर तुम्हाला अशाच डेली अपडेट्स आणि न्यूज हव्या असतील ओके एकदम कमी शब्दात कमी वेळेमध्ये, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, थँक्यू.